जय जय रामकृष्ण हरी. अधिक ज्येष्ठ मास म्हणजे पुरुषोत्तम महिना, शुद्ध पक्ष, विनायकी चतुर्थी. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकारामांच्या मंत्रगीतेतील अध्याय 6, श्लोक 2 आणि अभंग 33 पाहूया. प्रथम श्लोकाचे वाचन करूया. यम संन्यासम इति प्राहुः योगम तम विद्धि पांडव, नहि असन्यस्त संकल्पः योगी भवति कश्चन. आणि आता अभंगाचं वाचन करूया. म्हणावा जो संन्यासतो कर्मयोग सिद्ध होतो, दोही मार्गे जैसा जातो एका क्षेत्रा वंदाया. की या काम्याचे त्यागे जो संन्यास घेतो अंगे, कर्मयोगही प्रसंगे नव्हे काही दुसरा. तुका विनवी भावार्थी लोक परिसो परमार्थी, ज्यास प्रीत योगपंथी अहर्निशी अखंड. आणि अभंग सांगतो. हे अभंगाच्या पहिल्याच चरणात एक वचन त्यांनी उद्धृत केले. या अध्यायाची सुरुवात जशी भगवानवरची होते तशी अभंगातून भगवान सांगतात की म्हणा माझो संन्यास तो कर्मयोग सिद्ध होतो. म्हणजे जो कर्मयोगाने सिद्ध होतो त्याला संन्यासी म्हणावे. यातून एक स्पष्ट होते, आपण संन्यासी व योगी दोन व्यक्ती वेगवेगळे आहेत असे समजत होतो. हा एक भ्रमच होता. या बुद्धीला बालबुद्धीच म्हणावे लागेल. भ्रम दूर होण्यासाठी उदाहरण पाहूया. जसे दोन मार्गाने जाणारे भक्त एकाच देवाचे दर्शन घेतात किंवा अनेक कलशात भरलेले पाणी एकाच जलाशयातील असते, तसेच एकाच व्यक्तीला दोन नावे ठेवली असतील आणि दोन्ही नावाने हाक मारली तरी एकच व्यक्ती ओ देतेच ना, तसे कर्मयोगी व कर्मसन्यासी अंती एकच आहे. म्हणून तुकाराम सांगतात, दोही मार्गे जैसा जातो एका क्षेत्रा वंदाया. असो, आता अशा व्यक्ती स्वार्थाचा त्याग करून परमार्थाकडे कसे वळतात ते पाहूया. मनुष्य योनीत जन्माला आलेला जीव त्याच्या कर्मयोगात पहिले स्थान आहे ते स्वधर्माच्या सत्कर्माला, आणि तेही निष्काम कर्माला. अर्थात हे समजून घेताना तो जन्माचे कारण आणि कार्य समजून घेतो. प्रारब्धानुसार विहित कर्म नियोजित करून माझा जन्म हे प्रकृतीचे कर्म हे जाणून तो सगळं काही कर्म करतो. आता सर्वांसाठी उपयुक्त कर्म करण्यासाठी मी मात्र एक निमित्त आहे हे त्याच्या कर्मातून कर्मयोगातून व्यक्त होते. कर्मफलिताची अपेक्षा त्याच्या मनातच येत नाही. अशा प्रकारे अंतःकरणपूर्वक भोगवासनांचा त्याग झाल्याशिवाय मनुष्य योगी अथवा संन्यासी होऊच शकत नाही. एकूण संबंधित सर्व कर्म, सर्व वास्तू अथवा नातेवाईक त्यांच्याबाबत मी, माझा, हे माझं, ते माझं, हे मी केलं, ते मी केलं अशा अहंकार वृत्तीचा त्याग म्हणजेच कर्मसंकल्पाचा त्याग यालाच म्हणतात. आणि म्हणजेच काय तर विरक्ती धारण करणे. कर्माश्रय कर्मभोगासाठी न करता निष्काम बुद्धीने स्वकर्तव्य म्हणजेच स्वधर्म उत्तम रीतीने पूर्ण करणे म्हणजेच खरा संन्यासी किंवा खरा योगी. आणि यामुळेच त्यांना सहजपणे सिद्धी प्राप्त होते. यातेच वर्णनात अभंगात काय केले पहा की या काम्याचे त्यागे की संन्यास घेतो अंगे, कर्मयोगही प्रसंगे नव्हे काही दुसरा. हे वर्णन समजून घेतले तर भोंदू योगी किंवा सिद्ध संन्यासी हे त्याच्या कर्मातून समजतात. डोळ्याने प्रत्यक्ष न पाहता, सत्य समजून न घेता फक्त कानाने आपण ऐकलो आणि त्या नुसत्या शब्दाने आपण आकर्षित गेलो तर ते दुःखाला आमंत्रण होते. अर्थात समाजातील बहुसंख्य लोक यांना म्हणजेच अशा भोंदूंना प्रतिष्ठाही देतात किंवा प्रतिष्ठित व्यक्ती बनवतात आणि लक्ष्मीची अलक्ष्मी होऊन त्यांच्या म्हणजेच भोंदूच्या घरी नांदायला जाते. कोणताही पुरावा देणाऱ्याच्या हाती राहत नाही. त्याला मात्र पैसा गेला, धन गेले म्हणून हात जोडत बसावे लागते. आणि समाजात अशा अशी आपण आता वर्णन केले ना, अशी थोतांडगिरी न पटणारेही असतातच. पण त्यांच्या मनात मात्र आता असे का असतात तर त्यांच्या मनात एक त्रिकालाबाधित सत्य असते.
ते कायमचं सत्य त्यांच्या मनात कोरलेलं असतं आणि त्याला धरूनच त्यांचं वर्तन होत असते. तर सत्य काय आहे? तर समय से पहले और नसीब से ज़्यादा कुछ नहीं मिलता कुछ नहीं पाता, या एकाच वचनावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. मी कसं जगायचं हे भाग्यविधाता परमार्थीच ठरवेल या भावनेशी ते एकनिष्ठ असतात. आणि अशा भावार्थींसाठी अभंग काय म्हणतो पहा. तुका विनवी भावार्थी लोक परिसो परमार्थी, जास प्रीत योगपंथी अहर्निश अखंड. भाविकाचे अंतरंग या परमार्थी भावनांनी भारलेले असते. रात्रंदिवस सातत्याने याच विचाराने कर्म करीत असतात. योगी संबोधित व्यक्ती नकळत निरीक्षित होत असते, म्हणजे निरीक्षण केलं जात असतं. अशा व्यक्तीचे कर्म, बोलणे, विचार, आचार, संस्कार यातून मनाची धारणा प्रकट होत असते. अशा प्रसंगी डोळे पाहतात, कान ऐकतात, नकळत इतरांशी तुलनाही होते. अशा परीक्षणातून शंका किंवा संशयरहित कार्य घडले तर अशा योगींबद्दल आपुलकी निर्माण होते, सर्वांनाचा अर्थात, किंवा त्यांच्या नावाभोवतीसुद्धा एक वलय निर्माण होतं. अशा निरीक्षणातून काय घडते तेही पाहूया. काही वेळा एखादी व्यक्ती कशालाही नाही म्हणायचे, काही असो वस्तू ते नाही म्हणायचं, किंवा मला नको ह्याचं सातत्य ठेवले जाते. म्हणजे तुम्ही काही पुढं करा, नाही. आणि म्हणजेच वैराग्य नव्हे हे आपल्याला माहीत हवं. आपण अशा व्यक्तीबद्दल गैरसमजूत करून घेतो आणि अशा प्रसंगी गल्लत व्हायची शक्यता असते. याचा खुलासा एक उदाहरण बघूया. कोणतीही वस्तू कोणी द्यायला लागले तर डोळ्याने पाहिलेली असावी. त्यासाठी इतरांचा विचार आधी करावा. सर्वांना देऊन उरलेली काही वस्तू मिळाली तर भोगण्याचे ते घेणाऱ्याच्या सामर्थ्य हवे. म्हणजेच काय तर उदाहरण बघा. एकदा एक परिचित व्यक्ती, माहितीतली आहे, नेहमी लायापुटाने आवडीने खाणारी ती व्यक्ती, आज सर्वांना देऊन आलो तरीही नाही म्हणण्याचं काही त्यांचं थांबलं नाही. सतत नकोच आणि आधीपासून नाही म्हणणारा सर्वांना दिल्यावरही नको म्हणतो, म्हणजे हा विरागी साधू तर बनला नाही ना, असा विचार मनात येतो. अर्थात साहजिक आहे. पण जेव्हा त्यांच्या तोंडात दात खरेही नाहीत आणि खोटेही नाहीत, ते लायापुटाने खाण्यासाठी समर्थ नाहीत हे समजते आणि नाकारण्याचे कारण कळते, तेव्हा वैराग्याचा फुगा, म्हणजे त्याच्याबद्दल आपण जो फुगा फुगवला होता तो फुटतो. असो तर विरागी भाव कसा ओळखावा? जी व्यक्ती आपण आत्ता पाहिलेल्या निकषानुसार यथायोग्य असूनही, म्हणजे समर्थ आहे, तिचे सामर्थ्य आहे, तरीही मिळणाऱ्या वस्तूतून इतरांच्या सोयी करणे आणि स्वार्थ न पाहणे, स्वतःला काय अपेक्षित न पाहणे आणि स्वतःचा लाभ न लक्षात घेणं, आणि हेच खरं वैराग्य. परमार्थाच्या वाटेने जाणाऱ्या योगींचे अनुभव आल्याने परमार्थी भक्तांच्या मनात नकळत प्रेम निर्माण होते. म्हणजे भक्तही परमार्थी पाहिजेत आणि योगीही परमार्थी हवेत आणि त्यांची सदोदित आठवण येत राहते. अशा योगींच्या सहवासात राहण्यातच भावार्थी परमार्थ शोधत असतात. म्हणजे पुन्हा एकदा बघा, योगींच्या सहवासात राहण्यातच भावार्थी परमार्थ शोधत असतात. म्हणून अभंग सांगतो, तुका विनवी भावार्थी लोक परिसो परिमार्थी, जास्त प्रीत योगपंथी अहर्निशी अखंड. असं आता आपण हा अभंग पाहिलेला आहे, योगी आणि संन्यासी. तर आपण आता इथेच थांबूया. कृष्णार्पणमस्तू. जय जय रामकृष्ण.